महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन होते। हे सरकार स्थापन होत असताना आजच्या सर्व वर्तमानपत्राच्या भारतीय जनता पक्षाने जी निमंत्रण पत्रिका छापली आहे त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा फोटो नाही आहे। एक तर प्रथमतः समस्त देशातल्या महाराष्ट्रातल्या कोल्हापुरातल्या सर्व शाहूप्रेमींच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवतोय। आदरणीय खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी निदर्शनं केली। महाराष्ट्रामध्ये हे सरकार येत असताना पहिल्या दिवशी लोकराजा शाहू महाराजांचा फोटो या निमंत्रण पत्रिकेत आहे त्याचा निषेध करून चालला नाही। महाराष्ट्रामध्ये याबद्दल शाहू प्रेमींच्या बद्दलची मोठ्या प्रमाणामध्ये लाट उसळेल। पण एकच सांगतो की ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यावेळेला सुद्धा आम्ही सर्व इंडिया आघाडीच्या लोकांनी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील त्यांना या महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा म्हणून सांगितलेलं होतं। पण आज बघायत मुख्यमंत्री झाले तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला याची जबाबदारी स्वीकारून त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितलेली नाही आहे। आज या ठिकाणी आम्ही एवढंच सांगतो की भारतीय जनता पक्षानं जी चूक केली आहे त्या भारतीय जनता पक्षाचे प्रमुख म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जर बसत असाल तर फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाहू महाराजांच्या विचारांचं आणि संभाजीराजांच्या विचारांचं हे महाराष्ट्रामध्ये सरकार चालत असतं तर याचा जर या ठिकाणी जर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली नाही तर याविरुद्ध इंडिया आघाडीच्या वतीनं पुरोगामी संघटनाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं छत्रपती शाहू महाप्रेमींच्या वतीनं उग्र आंदोलन छेडलं जाईल। आपल्या प्रियजनांसोबत निवांत वेळ घालवायचा आहे तर संजीवनी कृषी पर्यटन केंद्र आहे योग्य निवड। स्विमिंग, बोटिंग, इंडोर गेम्स, आउटडोअर गेम्स, ट्रॅक्टर सफारी आणि सोबतीला उत्कृष्ट चवीचे महाराष्ट्रीयन जेवण। आपल्या खास क्षणांना बनवा आणखी खास। आजच भेट द्या संजीवनी कृषी पर्यटन केंद्राला। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।